ठाण्यातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध बनवणारा बॅनर लावत सदर प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालवण्याची मागणी मनसे जनहित आणि विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करणारा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल येथे मनसेच्या वतीनं लावण्यात आला। या घोटाळ्यामुळे अनेकांचं भविष्य दावणीला लागलं आहे। मात्र सरकार याबाबत कोणतीही ठोस कारवाई घेत नसल्यामुळे मनसेच्या वतीनं बॅनरच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। 2020 साली अशाच प्रकारचा घोटाळा यापूर्वीही झाला होता। 7,800 उमेदवारांचे गुण परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढवण्यात आले होते। टीईटीचे बोगस सर्टिफिकेट वाटण्यात आले होते। 2020 साली असाच घोटाळा झाला होता। त्याचा बोध घेऊन यंदा देखील पारदर्शकता ठेवली पाहिजे होती। यंदा 1.5 कोटीला हा पेपर विकला जाणार होता। 6 लाख उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं असून त्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार होते त्यांचं काय? सरकारचा वचक नाही का, असे प्रश्न यावेळी मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी उपस्थित केले। सरकारी यंत्रणेतले काही सदस्य देखील या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत असा खुलासा देखील त्यांनी केलाय। शिवाय ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी मनसेचे जनहित व विधी प्राधिकरण ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केली आहे। यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते। जो टीईटीचा पेपर फुटीचं जे परवा प्रकरण झालं भिवंडीमध्ये, 1.5 कोटीला टीईटी परीक्षेचा पेपर विकायला होता। तर या संदर्भात जो घोटाळा झालेला आहे, तर सरकार हे सपशेल अपयशी ठरते परीक्षा घेण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये। आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही SIT स्थापन करू। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो परीक्षेचा कुठला घोटाळा झालेला, तर तो 2020 साली टीईटीचाच घोटाळा झालेला। त्याच्यामध्ये 7,800 विद्यार्थ्यांचे मार्क वाढवण्यात आलेले आणि त्यांना पास करण्यात आलेलं, आणि 250 टीईटी सर्टिफिकेट हे लोकांना परीक्षेला न बसता देण्यात आलेली। तर 2020चा हा सगळ्यात मोठा घोटाळा होता आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा परीक्षेचा घोटाळा हा टीईटी मध्ये झालेला। तर एवढं मोठं जेव्हा घोटाळा झालेला, तर सरकारला माहित होतं। तर 2020 पासून बोध घेऊन यावेळेला परीक्षा व्यवस्थित राबवणं हे सरकारचं कर्तव्य होतं। पण तसं काय झालेलं दिसत नाहीये, कारण बिहार हरियाणा इकडची लोक QR कोडवाली पेपर घेऊन इकडे येतात महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीमध्ये, आणि 1.5 कोटीला जर पेपर विकायला असतो, तर जे 6 लाख उमेदवार जे शिक्षक होणार आहेत भविष्यात, त्यांच्या भविष्याचं काय? आणि त्या संदर्भात शिक्षण विभाग फक्त एवढंच बोलतं की आम्ही परीक्षा ही रद्द करतो। तर 1 वर्षापासून ज्यांनी तयारी केलेला त्यांचं काय? त्याच्यानंतर जे लोक वर्षानुवर्ष सरकारी नोकरीसाठी शिक्षण विभागात प्रयत्न करतात त्यांचं काय? तर या संदर्भात सरकारने असे भरपूर प्रश्न हे अनुत्तरित आहेत। तर सरकारने SIT नेमलेली आहे, त्याचा आम्ही अभिनंदन करतो। पण ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅकवर चालवावी, कारण 2020 मध्ये जे गुन्हेगार होते, गेल्या 6 वर्षापासून आजही त्यांची केस ही प्रलंबित आहे